थंडीने गोंदियाकर गारठले. तापमान 9.4 अंश सेल्सिअसवर. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात. वर्धा आष्टी तालुक्यात तूर सोंगणीच्या कामांना वेग. तूर सवंगणी करत एकत्रित ठेवली जाते. वातावरण बदलामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता. मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली. AQI 136 वर. मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम. श्वसनाच्या आजारानं नागरिक हैराण. रत्नागिरीतल्या शिरगाव ग्रामपंचायतीमधून बांगलादेशी नागरिकाला जन्मदाखला दिल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक निलंबित. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांची कारवाई. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सखोल चौकशी सुरू. ढगाळ वातावरणामुळे भंडारा जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांवर नवं संकट. तुरीचं पीक वाळत असल्यानं शेतकरी चिंतेत. आर्थिक नुकसानाची भीती. वर्ध्यात हिंदी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादरीकरण. पथनाट्यातून केली रस्ते सुरक्षाविषयक जनजागृती. द्राक्ष बागायतदार संघाच्या शाखेचा माढ्यात शुभारंभ. सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची सोय होणार. अमरावतीच्या अडगाव जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरण. 32 विद्यार्थ्यांना झाली होती विषबाधा. मुख्याध्यापक दिनेश भागवत निलंबित. शाळेतील मदतनीस आणि आचारीही रडारवर. वर्ध्यात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नेत्र तपासणी आणि रक्तदार शिबिराचं आयोजन. 40 नागरिकांकडून रक्तदान. 27 नागरिकांनी केली नेत्र तपासणी. वाहतूक विभाग आणि सामान्य रुग्णालय विभागाचा पुढाकार. बल्लारशाह गोंदिया पॅसेंजर आजपासून 11 जानेवारीपर्यंत बंद. रेल्वे लाईनवरील दुरुस्तीचं काम हाती.